शाळा म्हटली की शाळेतल्या जुन्या आठवणींका उजाळो मिळता. तशीच आमच्या बाजूक मी ज्या शाळेत शिकतय ती शाळा असा. कधी पण काही कार्यक्रम असो वा काही अडचण असो, आम्ही कायमच थंय हजर असतो. तर 2 दिवस झाले शाळेत बावडीचं पाणी येत नव्हता. तर शिक्षक म्हणाले की जरा बघ म्हणान. तसोच मी खाली इलय तर नक्की पाईप खय फुटलो तो समजत नव्हतो. मग मी शाळेत गेले आणि शिक्षकांची बोलणं झाला. तर ह्या दोघा चिंटू पिंटू का पाठवल्यानी खय पाईप तुटलो तो दाखवूक. दोघा हईले आणि आपला काम केल्यानी. मका खयला ठिकाण आता दाखवल्यानी. पण पाईप जमिनीत आत होतो. म्हणान ती जमीन खणाची तर लागतली. मग मी आमच्या वाडीतले गावकार म्हणान ओळख असलेले मंगेश राऊळ यांच्या घराकडून पिकाव आणि खोरा घेऊन इलय. परत त्या ठिकाणावर जाऊ निघालय. आधी पहिलं पंप चालू करूक सांगलंय की नक्की पाईप खय तुटलो त्याचा अंदाज घेऊ. आणि लगेच खणक चालू केलंय. खणता खणता मोठा झाडाचा पाळ भेटला. ता तोडेपर्यंत अर्धो हैराण झालंय, पण काम मात्र थांबवू नाही. ही बघा थोड्या वेळानंतरची कंडिशन. थोड्या वेळान पाळ मात्र तोडून काढलं, पण पाईप मात्र भेटाक नाही. शेवटी सकाळचे 9 वाजलेले होते आणि माका जाऊचा होता कामाक, म्हणून कंटाळा निलय मी घराक. थोड्या वेळान अंघोळ करून घेतलंय आणि पूजा करून नाश्ता करून घेतलंय. मी दररोज सकाळी नाश्त्यात 2 चपाते, भाजी, फोडणीचो भात किंवा पेज घेतोय. तयारी केलंय आणि रस्त्यावरची गाडी बाहेर काढलंय. आणि आज शनिवार म्हणजे मारुतीचो वार. मी दर शनिवारी न चुकता हय मात्र येतोय. बोला बजरंग बली की. कमेंटमध्ये जय मात्र नक्की लिहा. मारुतीचं दर्शन घेतलं आणि मी निघाले कामावर जाऊ. आजच्या पुरती एवढाच. भेटूया पुढच्या व्हिडिओत.